महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज शनिवार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये एकत्र जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की शासनाने डीबीटीचे बटन आज शनिवारी दाबले आहे। यामुळे पुढील अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर थेट पैशांचे वितरण केले जाणार आहे। सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना आजच्या आज कोणत्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत। उद्या रविवारची सुट्टी आहे आणि सोमवारपासून पुन्हा एकदा विधिमंडळाने अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशन काळात प्रशासकीय कामांची धावपळ असल्याने पैसे वाटपासाठी पुरेसा वेळ नसतो। त्यामुळे आजच्या आज बहिणींना पैशांचे वाटप पूर्ण करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून आज पैसे येतील, उद्या येतील अशा अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे महिलांनी खूप प्रतीक्षा केली। मात्र आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम मिळाला असून प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आहे। यामुळे लाडक्या बहिणींचा आजचा शनिवार खऱ्या अर्थाने गोड झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली ही अधिकृत आणि खात्रीशीर बातमी आहे। तुम्हालाही याबाबतचे शासन निर्णय GR माहीत असतीलच। शासनाने पहिल्यांदा 2 दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यासाठी 4200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यानंतर मार्च महिनाही संपत आल्याचा विचार करून या दोन्ही महिन्यांसाठी एकत्रित निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्चसाठी मिळून एकूण 8400 कोटी रुपयांचा धनादेश महिला व बालविकास विभागाकडे कालच सुपूर्द करण्यात आला आहे। त्यामुळे आज सकाळी डीबीटीचे बटन दाबण्यात आले असून ज्या महिलांच्या खात्यावर मागील 15 दिवसांपूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र महिलांना आता हे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोबाईल हातात घेऊन बसायचे आहे, कारण आज पैशांचे वितरण सर्वांना 100% होणार आहे। या निधी वितरणास झालेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना शिंदेसाहेब म्हणाले की लाडक्या बहिणींनो, यावेळी तुम्हाला थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागली, कारण राज्यामध्ये आणि देशात काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू होत्या। आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे प्रशासनाचे लक्ष तिकडे केंद्रित झाले होते। लोकांना गॅस आणि पेट्रोल डिझेल मिळण्यात अडचणी येत होत्या। मात्र आता केंद्र सरकारकडून राज्याला 12200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील 3000 कोटी रुपये नुकतेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वितरित करण्यात आले आहेत। परवाच शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 2000 रुपये पोहोचले आहेत। जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील महिला असाल तर ही रक्कम तुमच्याही घरात आली असेलच। आता शेतकऱ्यांपाठोपाठ आज 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरही थेट 3000 रुपये जमा केले जात आहेत। लक्षात ठेवा, जर आज पैशांचे वितरण पूर्ण झाले नाही तर मात्र महिलांना 9 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागू शकते, कारण तोपर्यंत प्रशासकीय अधिकारी अधिवेशनाच्या कामात गुंतलेले असतील। म्हणूनच आजच हे काम मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सगळीकडे अशी ही चर्चा जोरदार पसरू लागली आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते मिळण्यासाठी काही नवीन अटी आणि पात्रता लागू झाल्या आहेत। यावर शासनाने स्पष्टीकरण दिले आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता सरसकट सर्वांना वाटप करण्यात आला असला तरी आता शासनाने 2 स्वतंत्र याद्या तयार केल्या आहेत। प्राप्त माहितीनुसार पहिल्या अपात्र यादीत सुमारे 12 लाख महिलांचा समावेश असून त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसऱ्या पात्र यादीमध्ये 32 लाख लाडक्या बहिणींचा समावेश करण्यात आला आहे। आज या 12 जिल्ह्यातील 32 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री आणि शासनाचे आदेश हा बँकांसाठी अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आजची ही कारवाई अत्यंत वेगाने सुरू आहे। आजपर्यंत तुम्हाला अनेकांनी खोट्या तारखा सांगितल्या असतील, पण आजची बातमी 100% खरी आहे, कारण शासनाने दोन्ही हप्त्यांचे GR काढलेत आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांकडून डीबीटीचे बटन दाबले जाते तेव्हा 20 ते 25 मिनिटात पैसे नेहमी खात्यात येतात। आज तुमच्यासाठी ही खरोखरच 3000 रुपयांची लॉटरी लागणार आहे। मागील वेळी पैसे वाटप करताना बँकांचे सर्व्हर डाऊन होणे किंवा मोबाईलला रेंज नसणे अशा तांत्रिक अडचणींमुळे महिलांना पैसे खात्यात येऊनही मेसेज अभावी 3 दिवस वाट पाहावी लागली होती। ही अडचण दूर करण्यासाठी यावेळी शासनाने 4 जिल्ह्यांचे 3 गट तयार केले आहेत। पहिल्या गटातील 4 जिल्ह्यांमध्ये
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचे वितरण होईल. दुसऱ्या गटात दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तर तिसऱ्या आणि शेवटच्या गटातील उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचे वाटप केले जाईल. एकाही पात्र बहिणीला वंचित ठेवू नका आणि वाटप पूर्ण झाल्याशिवाय बँकांचे कामकाज थांबवू नका, अशा सक्त सूचना शासनाने दिल्या आहेत. अनेकींना आत्ताच 5 मिनिटांपूर्वी 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. तुमचे बँक खाते जर आधार कार्डशी लिंक असेल आणि मोबाईलवर बॅलन्स असेल तर तुम्हालाही लवकरच मेसेज येईल. या 3,000 रुपयांच्या आनंदासोबतच लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने पात्र महिलांना आता रेशन धान्य दुकानामध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी मिळणारी 830 रुपयांची रक्कम न देता त्याऐवजी थेट मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या किमतींवर परिणाम होत असला तरी राज्य सरकारने आपल्या गरजू महिलांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या घरात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच या मोफत गॅस सिलेंडर योजनेचाही लाभ दिला जाणार आहे. 1 एप्रिलपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची तयारी तुम्ही आतापासूनच करून ठेवायला हवी. मात्र शासनाने हे स्पष्ट केले आहे की या सर्व योजनांचा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू महिलांसाठीच आहे. त्यामुळे शासनाने लावलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ज्या कुटुंबांकडे 10 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. श्रीमंत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच काही महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले पांढरे रेशन कार्ड लपवून चुकीच्या मार्गाने पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड काढल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा बोगस लाभार्थ्यांनाही पात्र यादीतून तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना अजिबात पैशांचे वितरण केले जाणार नाही. ज्या महिलांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना आज सर्वात आधी पैशांचे मेसेज येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जर तुम्ही सर्व अटींची पूर्तता करत असाल आणि तुमची KYC पूर्ण असेल तर निश्चिंत रहा. आजचा वार लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि गोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या लाडक्या बहिणींचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली असली तरी एका अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबीकडे आता तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. लाडक्या बहिणींनो, अनेकदा असे होते की शासनाकडून DBTचे बटन दाबले जाते, पैसे बँकेत पोहोचतात परंतु तुमच्या मोबाईलवर मेसेज येत नाही. यामुळे अनेक महिला घाबरून जातात आणि लगेच बँकेत जाऊन गर्दी करतात. तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की आज शनिवारी एकाच वेळी 32 लाख महिलांच्या खात्यावर पैशांचे वितरण होत असल्यामुळे बँकांचे सर्व्हर प्रचंड मोठ्या प्रमाणावर संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे मेसेज येण्यासाठी संध्याकाळपर्यंत किंवा अगदी उद्या सकाळपर्यंतचा वेळ लागू शकतो. मेसेज आला नाही याचा अर्थ तुमचे पैसे बुडाले असा अजिबात होत नाही. जर तुम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता घेतला असेल आणि तुमची KYC पूर्ण असेल तर तुमचे 3,000 रुपये 100% सुरक्षित आहेत. उद्या रविवार असल्याने बँका बंद असतील, त्यामुळे बँकांमध्ये जाऊन पासबुक प्रिंट करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी सोमवारीच जाणे सोयीचे ठरेल, जेणेकरून तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. आता सर्वात मोठा आणि अत्यंत कळीचा प्रश्न उरतो, तो म्हणजे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असण्याचा. शासनाने वारंवार स्पष्ट केले आहे की केवळ बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले असणे पुरेसे नाही, तर तुमचे बँक खाते NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅप केलेले असणे अनिवार्य आहे. यालाच आपण आधार सीडिंग असे म्हणतो. अनेक लाडक्या बहिणींचे म्हणणे असते की आमचे आधार कार्ड बँकेला दिलेले आहे तरीही पैसे का आले नाहीत. याचे मुख्य कारण हेच आहे की त्यांचे खाते DBT साठी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणासाठी सक्रिय केलेले नसते. जर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला नाही तर तुम्हाला सोमवारी सर्वात पहिले काम हे करायचे आहे की बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगायचे आहे की माझे खाते DBT साठी आणि NPCIला लिंक करून द्या. एकदा का तुमचे खाते NPCIला जोडले गेले की अडकलेले सर्व पैसे कोणत्याही अतिरिक्त अर्जाशिवाय थेट तुमच्या खात्यावर जमा होतील. त्यामुळे ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांनी निराश न होता ही तांत्रिक पूर्तता लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे. या योजनेसोबतच मोफत गॅस सिलेंडरच्या योजनेबद्दल लाडक्या बहिणींच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. शासनाने घोषित केल्याप्रमाणे वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची महत्त्वपूर्ण योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी
तुम्हाला नव्याने कोणतीही मोठी धावपळ करण्याची गरज नाही. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधीच लाभार्थी असाल आणि तुमच्या घरात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी आपोआप पात्र ठरता. परंतु यासाठी गॅस कनेक्शन हे घरातील महिलेच्या म्हणजेच लाडक्या बहिणीच्या नावावर असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरातील गॅस कनेक्शन तुमच्या पतीच्या किंवा सासू सासऱ्यांच्या नावावर असेल तर मात्र तुम्हाला या मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तुमचे गॅस कनेक्शन तुमच्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एक साधा अर्ज आणि रेशन कार्डची झेरॉक्स जमा करावी लागेल. एकदा का गॅस कनेक्शन तुमच्या नावावर झाले आणि ते रेशन कार्डशी जोडले गेले की तुम्ही जेव्हा गॅस बुक कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण पैसे देऊन गॅस घ्यावा लागेल. मात्र अवघ्या 2 ते 3 दिवसात गॅसची पूर्ण रक्कम सबसिडीच्या रूपाने थेट तुमच्या त्याच बँक खात्यात जमा केली जाईल ज्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत. आता आपण त्या 12 लाख महिलांबद्दल बोलूया ज्यांना अपात्र यादीत टाकून या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर यावर अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु शासनाने यामागील कारणे अत्यंत पारदर्शकपणे समोर ठेवली आहेत. या योजनेचा मूळ उद्देश राज्यातील अत्यंत गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करणे हा आहे. मात्र पडताळणी दरम्यान असे आढळून आले की अनेक महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स म्हणजेच प्राप्तिकर भरतात. काहींच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर आहे तर काहींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. नियमांनुसार ज्या कुटुंबात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती आहे किंवा जे प्राप्तिकर दाते आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. असे असूनही काहींनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरले होते. आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या माध्यमातून शासनाच्या यंत्रणांनी जेव्हा संपूर्ण डेटा तपासून पाहिला तेव्हा या सर्व बाबी उघडकीस आल्या आणि म्हणूनच अशा 12 लाख अर्जांना कायमचे अपात्र ठरवण्यात आले आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की राज्याच्या तिजोरीतील पैसा हा केवळ खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचला पाहिजे आणि श्रीमंतांनी या योजनेचा गैरफायदा घेऊ नये यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. जर चुकून एखाद्या खऱ्या गरजू महिलेचा अर्ज अपात्र झाला असेल तर तिला अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा योग्य कागदपत्रांसह अपील करण्याची संधी नक्कीच दिली जाणार आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व आनंदाच्या वातावरणात लाडक्या बहिणींना एका मोठ्या धोक्यापासून सावध करणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल मोबाईलवर फसवणुकीचे म्हणजेच सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होताच अनेक भामटे सक्रिय झाले आहेत. तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन येऊ शकतो आणि पलीकडची व्यक्ती स्वतःला बँकेचा अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचं भासवू शकते. ते तुम्हाला सांगतील की तुमचे लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अडकले आहेत. ते खात्यात जमा करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP आम्हाला सांगा. लाडक्या बहिणींनो, इथेच तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचे आहे. कोणत्याही बँकेचा अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा कोणताही प्रतिनिधी तुम्हाला फोन करून कधीही तुमचा OTP, ATM कार्डचा नंबर किंवा आधार कार्डची माहिती मागत नाही. जर तुम्ही अनावधानाने किंवा पैशांच्या लालसेने तो OTP त्यांना सांगितला तर तुमच्या खात्यात जमा झालेले 3,000 रुपये तर जातीलच, पण त्यासोबत तुमच्या खात्यात असलेली तुमची स्वतःची कष्टाची पुंजीही क्षणात लुकली जाईल. त्यामुळे असा कोणताही फोन आल्यास तात्काळ फोन कट करा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचे पैसे सुरक्षितपणे थेट तुमच्या खात्यात शासनाकडून जमा केले जात आहेत. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा OTP सांगण्याची अजिबात गरज नाही. ज्या उर्वरित जिल्ह्यांतील महिलांना आज शनिवारी पैशांचे वितरण होणार नाही त्यांच्या मनात आता मोठी धाकधूक सुरू झाली आहे की आपल्याला पैसे मिळणार की नाही. तर यावरही शासनाने सविस्तर खुलासा केला आहे. राज्याचा व्याप मोठा आहे आणि कोट्यवधी महिलांना एकाच वेळी पैसे पाठवताना बँकिंग प्रणालीवर प्रचंड ताण येतो. म्हणूनच टप्पे पाडण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांचा आजच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गटात समावेश नाही त्या जिल्ह्यांतील पात्र महिलांना येत्या आठवड्याभरात म्हणजेच अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाही टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तुमच्या अर्जावर मंजूर किंवा अप्रूव्ड असा शेरा असेल तर जगातील कोणतीही ताकद तुमचे पैसे रोखू शकत नाही. हे शासनाने ठामपणे सांगितले आहे. फक्त प्रशासकीय प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. एप्रिल महिन्याच्या 9 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी आणखीन काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणारी लखपती दीदी योजना अधिक सक्षम करणे, तसेच महिलांना
ई रिक्षा खरेदीसाठी अनुदान देणाऱ्या पिंक ई रिक्षा योजनेचा विस्तार करणे अशा अनेक बाबींचा समावेश असू शकतो. राज्य शासन आता महिलांच्या केवळ खात्यात पैसे टाकून थांबणार नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दीर्घकालीन योजनांवर काम करत आहे. ही योजना केवळ पैशांपुरती मर्यादित नसून ती राज्यातील कोट्यवधी महिलांच्या सन्मानाची आणि आर्थिक स्वातंत्र्याची योजना बनली आहे. आज मिळणाऱ्या या 3,000 रुपयांमुळे एखाद्या माऊलीला आपल्या मुलांची शाळेची फी भरता येणार आहे, एखाद्या ताईला घरात लागणारे महत्त्वाचे रेशन भरता येणार आहे, तर एखाद्या आजीला स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च भागवता येणार आहे. घरातील पुरुषांपुढे हात न पसरता स्वतःच्या हक्काचे पैसे हातात आल्यावर जो आत्मविश्वास महिलांच्या चेहऱ्यावर दिसतोय तोच या योजनेचा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एका मोठ्या उत्सवापेक्षा कमी नाही. पुढील सर्व ताजे अपडेट्स, कोणत्या जिल्ह्यांची यादी कधी लागणार, गॅस सिलेंडरसाठी नेमका फॉर्म कसा भरायचा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यायचा, या सर्वांची अगदी अचूक आणि सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला वेळेवर देत राहू. तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे की नाही ते सतत चेक करत रहा. सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि या आनंदाच्या बातमीचा मनसोक्त आनंद घ्या. SN मराठी न्यूज, रेडमी.